नमस्कार. कसं आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. वजन वाढलंय हे ध्यानात आल्यानंतर ना, जेव्हा सांगितलं जातं की तुम्ही व्यायाम करा, तर पहिलं उत्तर हे असं असतं की आम्ही खूप काम करतो दिवसभर. इतकं काम करतो, काय गरज आहे परत वेगळा व्यायाम करायची आणि वेळ कुठे आहे व्यायाम करायला? आम्ही खूप काम करतो, मग आमचं खूप काम होतं. त्या सगळ्या कामामध्ये आम्ही खूप दमतो. तर व्यायाम आणि घरातलं काम त्याच्यामध्ये बराच फरक आहे. पहिलं गोष्ट ना, जेव्हा तुम्ही खूप काम करता, तेव्हा आता तर पहिल्यासारखं तसं जड काम पण नाही आहे. पण तुमचा वेळ त्यात खूप जातो. म्हणजे जेवण करताना, साफसफाई तर फार अशी जास्त जड पहिल्यासारखी केली जात नाही, पण कचरा काढला जातो. आणि मग ते सगळं घर अगदी कानाकोपरा असा पुसून, पुसून सगळा काढायचा. त्याच्यामध्ये मला सांगा, काय तुम्ही जड काम करता? पुसता. खाली बसून जेव्हा फरशी पुसली जाते, तेव्हा थोडाफार शरीरावरचा ताण येतो किंवा कचरा खाली बसून जर कचरा काढलात तर तुम्ही दमाल. आता आपण कचरासुद्धा असा काढतो, काही नाही दमायला होत, पण वेळ खूप जातो आणि मग त्यातनं तुम्ही दमता. सो व्यायाम आणि घरातलं काम ह्या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. स्वतःसाठी थोडा तरी व्यायाम करणं आवश्यकच आहे. काय होतं, जेव्हा तुमचं वजन वाढलेलं आहे किंवा वाजलेलं नाही आहे पण तुमचं काहीतरी दुखतंय, जर तुमच्या स्नायूमध्ये बळकटी असेल ना, तर तुमचा येणारा त्रास तुम्ही सहन करता, शरीर सहन करतं ते. पण तुमच्या शरीराला व्यायामाची सवयच नाही आहे, सगळे स्नायू असे बिळबिळीत नुसते मऊ मऊ आहेत. हात लावून बघा, कडकपणा नसतो. आणि एकतर स्त्री म्हटल्यावर तर आणखीनच म्हणजे मृदूपणा शरीराला असतोच, निसर्गाने दिलेला आहे तो. आणि त्यात व्यायाम नसेल तर ते मसल्स आणखीनच लगेच सैल होतात. मग कोणताही आजारपण, एक छोटं मोठं आजारपण आलं तरी त्या माणसाला ते लगेच पकडतं. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा शरीराचे स्नायू कडक होतात, त्याच्यावर आपण मेहनत घेतो. व्यायाम करताना तो दाब, ताण आणि पीळ या 3 प्रकारे केला जातो. मी जिममधल्या व्यायामाबद्दल म्हणत नाही आहे, मी योगाबद्दल बोलते. कारण मी योगा टीचर आहे, त्यामुळे मी त्याबद्दलच सांगणार तुम्हाला. जेव्हा शरीरावर तुम्ही दाब देता, त्याला पिळता, त्याला ताणता, तेव्हा मसल्सला ताकद मिळते. मसल जास्त जोराने काम करायला लागतं. आणि मग जे तुमचं खाल्लेलं अन्न पचायला जे नॉर्मल माणसाला वेळ लागतं, त्यापेक्षा व्यायाम करणाऱ्या माणसाचे पोटाचे मसल्स पण जास्त चांगले कार्यान्वित असतात ना, ते पटकन पचले जातं. सो तुम्ही कुठलाही तुमचा त्रास असेल, काही असेल, जर व्यायाम करताय तर तुम्ही तो सहजपणे सहन करता, शरीरावर आलेला ताण कोणताही. आणि मग ते लॉकडाऊन लागलं तेव्हा मग सांगितलंच गेलं ना शेवटी की तुम्ही व्यायाम करा, श्वसनाचे व्यायाम करा, म्हणजे श्वसनाचे फुफ्फुसाची ताकद वाढवा, थोडा तरी व्यायाम करा म्हणजे शरीराची ताकद वाढवा. त्रास झाल्यावर वाढवण्यापेक्षा तो आधीपासूनच वाढवला पाहिजे. शरीराची ताकद वाढली की येणारा कोणताही त्रास तुम्ही सहजपणे सहन करू शकता. घरातलं काम करताना खूप वेळ लागतो. सतत धुवून ते घर साफ करण्यापेक्षा करा. मी म्हणत नाही की साफसफाई करू नका, करा. जेवढं आवश्यक आहे तेवढं करा. कोणी तुमचं घर चेक करायला येऊन तुम्हाला सर्टिफिकेट देणार नाही आहे की हे तुमचं घर चकचकीत तुम्ही साफ केले, त्याच्याबद्दल तुम्हाला ही डिग्री मिळते, ह्याची ट्रॉफी घ्या तुम्हाला म्हणून. राग मानू नका. पण त्या सगळ्या वेळातनं ना, स्वतःसाठी थोडासा वेळ जरूर काढा. शरीराला तुमच्या व्यायामामुळे आकार मिळतो. जे सतत वाढत चाललेलं वजन असतं की ह्या सणाला शिवलेलं ब्लाऊज आपल्याला पुढच्या सणाला होत नाही. आता संक्रांत होऊन गेले बघा, आता संक्रांतीसाठी जर काही काळी साडी वगैरे घेतली असाल तर ती पुढच्या महिन्यात नक्की घालून बघा, ते ब्लाऊज होणार नाही, गच्च बसतं ते. आणि मग ते परत तेच चालू होतं, उसवा आणि घाला. म्हणजे वाढलेलं वजन फक्त एक्सेप्टच करत जायचं, पुढे पुढे वाढतच जायचं. ते जे वाढलेलं आहे ते कमी जर करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करणं आवश्यकच आहे. वजन कमी करताना व्यायाम आणि आहार किती महत्त्वाचं आहे. व्यायामामुळे फरक पडतो, पण व्यायामामुळेच वजन कमी होतं असं पण नाही. तुम्ही तुमच्या खाण्यावर थोडा कंट्रोल जर ठेवलात आणि व्यायाम वाढवलात तर त्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम पटकन जाणवतो. असं नाही की फक्त उपाशीच राहायचं आणि मग व्यायाम अजिबातच करायचा नाही. मग काय होतं माहिती आहे,
एखादं फळ बघा, आपण 2-3 दिवस जर खाल्लं नाही आणि ते फळ जर तसंच ठेवलं तर त्यातलं पाणी आपोआप निघून जातं आणि मग ते असं शुष्क होतं. बघितलेत? कधी मोसंबं वगैरे आणलं आपण आणि ते खाल्लं नाही तर त्याचं साल असं आकसत जातं. त्यातलं पाणी निघून जातं. तशी अवस्था तुमच्या शरीराची होते जेव्हा तुम्ही उपाशी ठेवता स्वतःला. उपाशी ठेवायचं, पाणी प्यायचं, चहा प्यायचा, ते पण चुकीच्या पद्धतीनेच. आणि मग शरीरातलं सगळं न्यूट्रिशन कमी होत जातं आणि मग ते शरीर असं ओढल्यासारखं होतं. त्यामुळे उपाशी राहणं, कमी खाणं हा एकच पर्याय नाही. त्याच्या जोडीने जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा काय होतं, शरीराचे स्नायू ताणले जातात आणि मग जी तुमची त्वचा सैल पडते, जेव्हा शरीरामध्ये जी काही कमतरता निर्माण झालेली असते ती त्या व्यायामामुळं भरून निघते. आणि मग उलट तुम्ही जेव्हा असं व्यायाम करून जेव्हा तुम्ही उलट थकता असं म्हणायला पाहिजे ना, तर तुम्ही ते थकत नाही. तुम्हाला नवीन एनर्जी मिळते. एक 8 दिवस जर सलग व्यायाम केलात ना, 9व्या दिवशी तुम्ही व्यायाम केल्याशिवाय राहूच शकत नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगते. तुम्हाला सकाळी बेचैन व्हायला होतं उठल्यावर, की मी केलं नाही आजचं. काहीही करा. चालायला जाणं योग्य आहे. पण जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर फक्त चालून वजन कमी होणार नाही. एका ताईंची कमेंट आली होती, की मी 60 किलोची होते. आता माझं वजन 70कडे चाललेलं आहे. तुम्ही सांगता तेच माझं दरवर्षी होते. थोडं माझं वजन दरवर्षी वाढत जाते. तर मी काय करू? तर ही सुरुवात पहिली करायची. खाणं थोडं कमी करायचं आणि थोडा व्यायाम वाढवायचा. खाणं कमी केल्याशिवाय कॅलरीज कमी होणार नाहीत आणि व्यायाम वाढवलात तर शरीराला ताकद मिळते आणि मग शरीर जास्त अन्न पचवायला लागतं, जास्त तुमचं शरीर जास्त काम करायला लागतं. आपल्याला कळत नाही, आपोआप ते होत जातं. स्नायूला तुमच्या घट्टपणा येतो. जे शरीर असं थुलथुलीत सैल पडलेलं असतं ते घट्ट व्हायला लागतं आणि मग जरी तुम्ही कमी खाल्लं, जरी उपाशी राहिलो 1 दिवस, उपवास हा सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो, तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम नाही काय झाला पाहिजे. असं नुसतं स्वतःच्याच मनाने मग नुसतं दिवसभर चहाच पीत राहायचं, त्याने मग ते शरीरामध्ये शुष्कता वाढते आणि मग त्याचा आणखीन वेगळा दुसरा परत त्रास होतो. छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ज्या सांगेन. जमलं तर त्याचा अवलंब करायचा प्रयत्न करा. दुपारच्या जेवणानंतर ना तुम्हाला जरूर ताक प्यायचं आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना पोटाचा काही त्रास आहे, जरूर ताक प्या. नाही घरी लावता आलं, बाहेरनं पिशवी आणा आणि प्या. मी स्वतः अमूलचं ताक चांगलं मिळतं, आमच्या तिथे मिळतं चांगलं आणि मी पिते म्हणून मी तुम्हाला सुचवते. ह्याच्यामध्ये काही जाहिरात वगैरे काही नाही आहे, पण मला आवडतं. आणि मग नाही कधी ज्या दिवशी घरी करायला जमत त्या दिवशी मी सरळ पिशवी आणते आणि मग त्याच्यामध्ये थोडंफार काळं मीठ मसाला टाकायचा आणि प्यायचं. तुम्हाला काहीच नाही टाकता आलं तर सरळ आणा, त्यामध्ये मीठ टाका आणि प्या. पण जेवणानंतर रोज ताक जरूर प्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुधाचा चहा. जर सकाळी रोज उठल्यावर पहिला दुधाचा चहा पीत असाल तर तो बंद करा. मी म्हणत नाही की चहा पिऊ नका, तुम्ही कोरा चहा प्या सकाळचा. आणि दुधाचा चहा तुम्ही दुपारी पिऊ शकता किंवा सकाळचा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही थोडा दुधाचा चहा पिऊ शकता. सकाळचा जो खूप उठल्याबरोबर उपाशी पोटी दुधाचा चहा पीत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा वजन कमी होत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी होत नाही, कारण ते पोटामध्ये तुमची ॲसिडिटी वाढत असते त्याच्यामुळे. आणि मग ते वजन कमी करण्यासाठी जेवढे काही प्रयत्न केलेले असतात ते सगळे तुम्ही मागे येतात त्याच्यामध्ये. नाश्ता केल्यावर भले तुम्ही थोडासा चहा पिऊ शकता. धण्याजिऱ्याचा काढा किंवा दालचिनीचा काढा, एक दिवस तुळशीचं सब्जा भिजवलेलं ते पाणी, असं काहीतरी रोज एक अल्टरनेट घेत जा. त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी बनवेन हवं तर. आता हल्ली खूप सगळं मिळतं आपल्याला वाचायला ऐकायला सगळीकडेच. पण सकाळी त्यातलं एक काहीतरी नक्की घ्या. खूप पुदिन्याची पानं, आलं, काळी मिरी, दालचिनी, लवंग असं थोडंफार टाकून आपण कोरोनामध्ये खूप काढे बघितलेले आहेत. त्यातलं रोज एखादं पेय काहीतरी घ्या ना सकाळचं. कोरा चहा बनवून प्या. त्याच्यामुळे तुमची ॲसिडिटी पण कमी होईल आणि व्यायाम कमी होणं आणि वजन कमी होण्यासाठी शरीर कार्यान्वित व्हायला मदत होते. आणखीन एक गोष्ट, वजन कमी करण्याच्या दृष्टीने जर खाणं कमी होत चाललं असेल तुमचं तर शरीराला आठवड्यातून 2दा तरी दही भात खायला तुम्ही जरूर सुरुवात करा. दही भाताने काय होतं, तुमचं B12 कंट्रोलमध्ये राहतं. जे कमी झालेलं असेल समजा खूप तर ते आटोक्यात राहतं, वाढतं. दही भात हे एकदम सुंदर B12 वाढवण्यासाठीचा उपाय आहे.
दही भात मिक्स करून थोडा ठेवायचा, एक तासभर आधी दह्यामध्ये भात मिक्स करून ठेवायचा. त्याचेसुद्धा खूप व्हिडिओ मिळतील तुम्हाला. आणि जेवणामध्ये तो खायचा. याच्यामुळे काय होईल, तुमचं B12 नक्की वाढेल. त्याचा परिणाम असा होईल ना, तुमचं वजन कमी झालं तरी तुमच्या त्वचेवर परिणाम नाही होणार आणि तुमचं B12 पण वाढेल, तुमचा चेहरा पण चांगला होईल. नक्की करून बघा आणि कमेंट करा नक्की. सुरुवात केली असेल तरी पण आणि केल्यावर जर फायदा झाला तरी पण, नाही झाला तरी पण करा, म्हणजे मला पण कळेल. आणखीन एक उपाय, रात्रीचं जेवण करताना शक्यतो लवकर करा, पण नाही जमलं समजा तर जेव्हा केव्हा कराल तेव्हा एक सूप तुम्हाला नक्की प्यायचं आहे रात्रीचं. कुठलंही प्या, काहीच जमलं नाही, सरळ मुगाची डाळ शिजवायची, त्याचं सरळ वरण पातळ करायचं मस्तपैकी, त्यात तूप घालायचं चमचाभर आणि ते सूप म्हणून प्यायचं. बाकी सगळे सूपाचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. रात्रीच्या जेवणामध्ये म्हणजे सूप खाल्लं की काय होतं माहिती आहे ना, पुढचं जेवण आपोआप तुम्ही कमी खाता. जर तुम्हाला शुगर असेल काही असेल तरी पण तुम्ही त्यातले बरेच प्रकार सगळे करून बघा. भात थोडा कमी खा, रात्रीचा भात नाही खाल्लात तर आणखीन बरं आहे. पण नाही, असं पण नाही आहे की खाल्ल्याशिवाय राहवतच नाही आहे, जरूर खा. मी म्हणेन थोडासा कंट्रोलमध्ये करा. एक वाटीभर, छोटी वाटी भरून एक माप ठरवायचं, मी एवढाच भात खाणार. आणि मापात जेव्हा तुम्ही ठरवता ना तेव्हा तुमचा डाएट चुकायची शक्यता कमी येते की मी हे एवढाच भात खाणार. सरळ सरळ वाटी घ्यायची, माप घ्यायचं आणि तेवढं खायचं आहे. जोडीला तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढवा, भाज्या वाढवा, कोशिंबिरी वाढवा. पण रात्रीच्या जेवणामध्ये कोशिंबीर शक्यतो खाल्ली जात नाही, पचायला जड जातं. दुपारच्या जेवणामध्ये कोशिंबीर ठीक आहे. म्हणून रात्रीचं सूप, कोणतंही सूप, रोज एक सूप स्वतःसाठी तयार करा ना, की मला रोज प्यायचं आहे सूप, मग ते काहीही असो. काहीच नाही जमलं तर मुगाचं वरण आहेच आपलं. सांगितलेल्या टीप आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. थोडं जरी असं वाटलं असेल की काहीतरी चांगलं सांगितलं आहे तर सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर. आणि आत्तापर्यंत जर कधीच ठरवलं नसेल तर आत्ता ठरवा की वजन कमी करायचे, तर ह्या सगळ्या गोष्टींनी नक्की सुरुवात करा. धन्यवाद.